नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज कुठलाही कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ नाही देत मी। मला ऑर्डर आली तर नॉनची, तर बरेच जणांना प्रश्न पडतो की नॉन कसं आहे, क्वालिटी कशी। तसं तर मी या अगोदर पण व्हिडिओ बनवलेला आहे, पण आता एक डिटेल आणि एक सेपरेट व्हिडिओ पूर्ण नॉन वरतीच बनवत आहे। म्हणजे जो बॅगसाठी आपण अस्तरसाठी जो ब्लॅक कलरचं तुम्ही अस्तर बघता माझ्या व्हिडिओमध्ये ना, तर तेच तुम्हाला जर माझ्याकडून खरेदी करायचं असेल तर ते कसं करू शकता किंवा कसं मीटरमध्ये किती बसतं ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। कारण की मला एका ताईंची ऑर्डर आली, तर म्हटलं जरा ती कटिंग पण करायची, पॅकिंग पण करायची, तर मी तुम्हाला दोन्ही पण दाखवते किती येतं काय येतं। तर चला व्हिडिओ सुरुवात करू। आणि तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती डायरेक्ट मेसेज करा। माझी इंस्टाची आयडी मी तुम्हाला वरती स्क्रीनवरती मेन्शन करते, वर्षा फॅशन 2024। त्यावरती तुम्ही डायरेक्ट मेसेज करून तुमची ऑर्डर आहे ती बुक करू शकता। आणि तुम्ही माझ्याकडून अशा पद्धतीचं जे बॅगसाठी लागणारं अस्तरचा कपडा आहे ना नॉनचा, तो तुम्ही खरेदी करू शकता। तर हा बघा अशा पद्धतीने रोल येत असतो। आणि याच्यात आपली ही जी उंची आहे ना, ही पूर्ण 63 इंच आहे। म्हणजे पूर्ण इंच टेप संपतो ना तिथे तेवढी उंची आहे याची। म्हणजे पणा खूप मोठा आहे याचा। आणि इकडनं आता आपल्याला मीटरचं माप आहे ते मोजायचं आहे। तर चला मोजून दाखवू। पाठीमागून आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये 1 मीटरमध्ये किती बसतं ना ते तुम्हाला कळेल। म्हणजे मी व्यवस्थित अगदी डिटेल व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करत आहे, म्हणजे तुम्हाला ऑर्डर द्यायला सोपं जाईल। तर बघा, इंच टेपच्या बॅक साईडनेच सेंटीमीटरचे माप असतात आणि 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर। तर बघा इथपर्यंत एवढं जे आहे ते आपलं 1 मीटर आहे। ठीक आहे, तुम्हाला मी ह्या साईडने दाखवते। तर माझं बोर्ड जिथपर्यंत आहे ना तिथपर्यंत आपलं हे 1 मीटर आहे। आता मला 2 मीटरची ऑर्डर आली, तर इथूनच मी हा कपडा फोल्ड करते इथपर्यंत। ठीक आहे, तर इथपर्यंत जे आहे ते आपलं 2 मीटर झालेलं आहे। तुम्हाला या साईडने दाखवते मी। बघा, ही जी घडी आहे ही आहे आपली 1 मीटरची। आता एवढा मी कट करते असं बरं। तर 1 मीटर जी वरची जी घडी आहे ना, तेवढा 1 मीटर कपडा आहे। तर मी इथे डबल घडी घेतलेली, म्हणजे 2 मीटर कपडा इथे कट करून घेत आहे। बघा, तुम्हाला परत समजावून सांगते की 1 मीटरमध्ये किती बसतो आणि पणा पण मोजून दाखवते पुढे। अगोदर हा भाग कट करून घेते आणि मग तुम्हाला पूर्ण पणा आहे जो तो मोजून दाखवते किती आहे टोटल। ठीक आहे, आणि ते बंद करून ठेवून दे। तर एवढं जे कपडा आहे बघा, हा 1 मीटर कपडा आहे बघा। तर तुम्हाला 1 मीटर किती आहे ते त्याची आयडिया आली असेल। म्हणजे एवढा जो आहे हा पूर्ण 1 मीटर आहे। आणि ह्याचा जो पणा आहे ना तो पण मी तुम्हाला मोजून दाखवते। तसं तर मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे, तरी पण या व्हिडिओमध्ये पण दाखवते, म्हणजे नवीन ताईंना ऑर्डर करायला सोपं पडेल। तर बघा, हे पूर्ण इंच टेप 60 इंचाचा असतो। मग इंच टेप पूर्ण संपतो आणि वरती पण 3 इंच म्हणजे 63 इंचाचा पणा आहे। तरी मी तुम्हाला माझ्या हाईट नुसार दाखवते, म्हणजे तुम्हाला कळेल की किती मोठा पणा आहे। बघा, माझी जिथपर्यंत हाईट आहे ना तिथपर्यंत याचा पणा आहे, म्हणजे एवढी मोठी उंची आहे। आणि हे जे अंतर आहे हे 1 मीटर आहे। आता मी हे 2 मीटर कट केलंय, 2 मीटरची ऑर्डर होती त्यामुळे। म्हणजे एक अशी डबल घडी आहे, म्हणजे 2 मीटर। ठीक आहे, आता याची पॅकिंग करून घेऊ आणि याची क्वालिटी पण दाखवते तुम्हाला एकदम जवळून। बघा, दिसतंय बघ बरं। तर बघा, याची क्वालिटी एकदम म्हणजे टॉप क्वालिटीचा आहे। जास्त पातळ पण नाही, जास्त जाड पण नाही। बघा, अशा पद्धतीने मी तुम्हाला क्वालिटी पण चेक करून दाखवते। तुम्ही हे बॅगसाठी वापरू शकता अस्तर म्हणून, जसे तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघताय ना, तर मी जे वापरते तीच क्वालिटी तुम्हाला पण प्रोव्हाइड करत आहे। तर चला त्याची पॅकिंग करून दाखवते। तर मैत्रिणींनो, अगदी डिटेल आणि एकदम सुटसुटीतपणे मी तुम्हाला हा व्हिडिओ दिलेला आहे। म्हणजे तुम्ही बॅग पण माझ्याकडून ऑर्डर केली ना, तर ती पण तुमच्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचते, पॅकिंग कशी होते, ते पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत पण सांगते। आणि तसं पण तुम्हाला पार्सल पॅकिंगचे व्हिडिओ मी देतच असते। तर जशी घडी बसेल ना आपल्या कुरिअर बॅगमध्ये, तशी आपल्याला ही फोल्ड करून घ्यायची असते। तुम्ही कितीही मीटर माझ्याकडून अस्तरचा नॉनचा कपडा घ्या किंवा बॅग पण घेऊ शकता तुम्ही, साडी कवर, स्टोरेज बॅग, ट्रॅव्हल बॅग, जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये म्हणजे बघताच तुम्ही त्या पद्धतीने। आणि ते तुमच्यापर्यंत कसं येतं ते पण मी तुम्हाला डायरेक्ट ऑर्डर डिस्पॅच करेपर्यंत दाखवणार आहे। म्हणजे तुम्हाला तुमच्यापर्यंत पार्सल कसे येतात किंवा मी कशी ॲडजस्ट करते किंवा कसे पाठवते ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजेल। तर पार्सल पॅकिंग झालंय। आता अजून याच्यामध्ये त्यांचा ॲड्रेस लिहायचं बाकी आहे, आणि मग मी पोस्टाने कुरिअर करत असते। तर 8 दिवसाच्या आत तुमच्यापर्यंत हे पोहोचत असतं।
आता ही एकच पॅकिंग मी तुम्हाला एका ऑर्डरची करून दाखवली, म्हणजे तुम्हाला कळावं की नॉन कशा पद्धतीचं असतं किंवा 1 मीटरमध्ये किती येतं, म्हणजे तुम्हाला पाहिजे तितकं तुम्ही माझ्याकडून नक्कीच ऑर्डर करू शकता. तर अशा पद्धतीने मी पार्सल पॅकिंग करत असते आणि हे जे आहे ते तुमच्यापर्यंत पाठवत असते. तर याचा अजून ॲड्रेस लिहिणार आहे आणि मग पोस्टामध्ये जाऊन ते स्पीड पोस्ट करणार आहे. तर नक्की तुम्हाला माझ्याकडून नॉन खरेदी करायची असेल तर तुम्ही करू शकता. इंस्टाग्रामवरती डायरेक्ट मेसेज करा आणि तुमची ऑर्डर आहे ती बुक करा. तर चला मैत्रिणींनो, ऑर्डर डिस्पॅच करायला चाललेली आहे मी. ॲड्रेस वगैरे पण लिहून झालेला आहे. आता पुढचं शूट घेते. तर बघा मैत्रिणींनो, अगदी डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तुम्ही बिनधास्त माझ्यावर विश्वास ठेवून बॅगही ऑर्डर करू शकता, कापड पण ऑर्डर करू शकता, म्हणजे बॅगसाठी लागणारं मटेरियल तुम्ही ऑर्डर करू शकता आणि तुमचा छोटा मोठा उद्योग आहे, तो व्यवसाय आहे, सुरू करू शकता. आणि माझीही सुरुवातच आहे. मीही तुमच्यासारखीच गृहिणी आहे आणि मी तुम्हाला कशा पद्धतीने म्हणजे पाठवते पार्सल त्याचा पण व्हिडिओ देत आहे, म्हणजे जेणेकरून तुम्ही माझ्या व्हिडिओमधून एक प्रेरणा घेताल आणि सुरुवात पण करताल. मी एकटी कसं मॅनेज करते किंवा तुम्हाला तुमच्यापर्यंत पार्सल येण्यापर्यंत सगळी प्रोसेस ह्याच व्हिडिओमध्ये दाखवत आहे. जसे तुम्ही ट्रॅव्हल बॅगी, प्रवासी बॅग, स्टोरेज बॅग जे माझ्याकडून ऑर्डर करताना ते मी याच पद्धतीने पार्सल आहे ते डिस्पॅच करत असते आणि तुमच्यापर्यंत पाठवत असते. तर चला आता मी बंद केलं ते. तर स्कूटीमध्ये पेट्रोल भरलं आणि पोस्ट ऑफिसला आले बघा. आणि हे श्रीरामपूरमधलं सगळ्यात मोठं हेड ऑफिस आहे पोस्ट ऑफिस, आणि इथेच यावं लागतं मला. घरापासून अंतर पण भरपूर आहे, त्यामुळे जाणं येण्यामध्ये अर्धा ते 1 तास निघून जातो. आणि इथे पण नाही ना, कधी कधी सिस्टमचा प्रॉब्लेम असतो ना, त्यामुळे लवकर होत नाही ते. तर आज पण तेच प्रॉब्लेम झाला होता पोस्ट ऑफिसला, की सिस्टम डाऊन होतं, त्यामुळे ते होतच नव्हतं. त्यानंतर मी शेवटी ना पहिल्या काउंटरला, म्हणजे तिथं आता सारखं येणं जाणं असतं त्यामुळे ओळख झालेली आहे ना त्या भैयाची, तर मग त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेतला आणि त्यांना सांगितलं की काय होईल ते सांगा, करून ठेवा, कारण की सिस्टम डाऊन होती त्यामुळे ते लवकर झालं नाही. तर अशा पद्धतीने तुमचं पार्सल मी तुमच्यापर्यंत पाठवत असते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. बाय बाय.